तर भाऊ जाऊन महिना झाला तरी पण पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी ही वेदना जी आहे ती मांडलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत पाठवली त्यासाठी ते आम्ही आभारी आहोत असं देखील कुटुंबियांनी मत व्यक्त केलेलं आहे। मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत देऊ केली होती। चेक घेऊन आता अधिकारी आले होते, मात्र तुम्ही मना केलंय, त्यांना माघारी पाठवलंय। काय नेमकं कारण, मुख्यमंत्र्यांची मदत का नकोय तुम्हाला? साहेब, आज माझा मुलगा मरून भाऊ मरून महिना होतोय। आता त्याच्यावरती जे काही गुन्हेगार होते त्यांच्यावरती अजून गुन्हा दाखल नाही, ते एकदम फ्री फिरत आहेत। आज काय म्हणून ते मदत स्वीकारू मी? आज मुख्यमंत्र्यांचा निधी तुम्ही परत केलाय? निधी तर ते आता स्वीकारणारच नाही मी, कारण कसं आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा होत नाही, जे काही गुन्हेगार आहेत त्यांना, तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही। ते मदत पाठवलेत, आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो साहेबांना। पण त्यांनी सर्वप्रथम जे काही गुन्हेगार आहेत ना, त्यांच्यावरती FIR वगैरे नोंद करून घ्यायला सांगितलं पाहिजे। पोलिसांवर FIR करायची तुमची मागणी आहे? हो, जे काही गुन्हेगार आहेत ना त्यांच्यावर FIR झाली पाहिजे। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत नाही। काय नेमकं न्याय अपेक्षित आहे तुम्हाला? काय तुमची मागणी आहे आता? माझी मागणी, जे पोलीस होते माझ्या लेकराला मारलेले सोमनाथला, जेवढे पोलीस होते गुन्हेगारी, तेवढ्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्यावी। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।